हाय गाईज, तुम्हाला एक्सेलमध्ये काम करायचं आहे आणि एक्सेलमध्ये काम करताना तुम्हाला डेटा फिल करताना बॉर्डर ऑटोमॅटिक आली पाहिजे असं वाटत असेल तर हेडर कॉलमपासून तुम्हाला जेवढा पाहिजे तिथे पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जायचं आहे तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटमध्ये. इथे कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जाऊन न्यू रूलवरती जायचं आहे. तुम्हाला ते न्यू रूल सेट करायचं आहे. ते न्यू रूलवर गेलात की मग इथे शेवटचं आहे, इथे यूज फॉर्म्युला डिटरमाइन लास्टवाला इथे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्म्युलामध्ये जाऊन A1 तुमचा सिलेक्ट करायचा, कॉलम बॉर्डर जिथे पाहिजे जिथून स्टार्ट पाहिजे तिथे. नंतर दोनदा F4 प्रेस करायचं आहे. त्यानंतर सेट फॉर्मॅटमध्ये जाऊन आउटलाईन अँड देन ओके करा. इथेही ओके करा. आता बघा, तुम्ही काही टाईप केलं, 1 आला, 2 3 जसं तुम्ही टाईप करायचं ना, जेवढा एरिया तुम्ही डिटरमाइन केला म्हणजे डिफाईन केला आहे तेवढा एरिया ॲटोमॅटिक कॉलम तुमचे होईल.